अध्याय 4 शिवभक्त विमर्शन राजाची व चंद्रसेन राजाची कथा. या अध्यायाच्या पठनाने दारिद्र्य नाश, शत्रुनाश होतो. संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य यांची वाढ होते. आशुतोष भगवान शंकर आपल्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो. करता करविता सर्व काही तोच आहे. यासाठी दृष्टांत म्हणून शिवभक्त विमर्शन राजा व चंद्रसेन राजा यांच्या कथा सांगितल्या आहेत. हा विमर्शन राजा दुराचारी होता, पण भगवान सदाशिवांचा परमभक्त होता. त्यामुळे त्याला आपल्या पूर्वजन्माची आठवण होती. त्याने आपल्या पत्नीला कुमुद्वतीला आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली. त्याचप्रमाणे आपणा दोघास यानंतर कोणकोणते 7 जन्म मिळतील तेही सांगितले. 7 जन्म केलेल्या शिव उपासनेमुळे तो राजा आपल्या पत्नीसह अविनाशी अशा शिवपदाला गेला. उज्जैनी नगरीचा चंद्रसेन राजा त्या नगरीतील महाकालेश्वराचा परमभक्त होता. त्या राजाला मणिभद्र नावाच्या मित्राकडून एक अद्भुत मणी मिळाला होता. त्या मणीमुळे राजाची सर्वतोपरी भरभराट झाली. अपार संपत्ती मिळाली. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजांनी उज्जैनीवर स्वारी केली, पण त्यात शत्रूंचा पूर्ण पराभव झाला. इकडे चंद्रसेन राजा महाकालेश्वराची पूजा करण्यात गढून गेला होता. एका गोप बालकाने ती पूजा पाहिली व स्वतःही तशीच पूजा करण्याचे ठरविले. पण त्याच्याजवळ पूजेसाठी काहीच नव्हते. एक दगड हाच सदाशिव व पूजा साहित्यही दगडांचे. पण त्याची शिवनिष्ठा होती. त्याची ती भक्ती पाहून आशुतोष शंकरांनी त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर्य दिले. त्याची शिवभक्ती पाहून स्वतः हनुमंताने त्याचे श्रीकर असे नाव ठेवले व तुझ्या 8व्या पिढीत श्रीकृष्ण अवतार घेईल असा वर दिला. जो भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो, शिवलीलामृत सेवन करतो, त्याची सर्व संकटे नाहीशी होतात, हे खरेच. अध्याय 5 धर्मगुप्ताचे आख्यान. गतवैभवाची प्राप्ती, दूर गेलेला माणूस परत येतो, हे या अध्यायाचे फळ आहे. या अध्यायाचे जो पठण श्रवण करतो त्याचे भगवान शंकर सर्वतोपरी रक्षण करतो. सर्व पातकांचा क्षय होतो. सर्वत्र विजय मिळतो. धनधान्य समृद्धी होते. अकाली मृत्यू टळतो. कर्जमुक्ती होते. शिवशंकराला अत्यंत प्रिय असलेले प्रदोष व्रत यथासांग केले असता मृत्यूचे गंडांतर जाते, असे श्री व्यासांचे वचन आहे. याविषयी पुराणकार सुतांनी शौनकादी ऋषींना एक प्राचीन इतिहास म्हणून धर्मगुप्ताचे आख्यान सांगितले. विदर्भ देशाचा सत्यरथ नावाचा राजा होता. एका युद्धात तो शत्रूकडून मारला गेला. त्याची पत्नी इंदुमती गर्भवती होती. शत्रूच्या भीतीने ती वनात पळून गेली. तेथेच एकाकी अवस्थेत ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. ती लहान मुलाला झाडाखाली ठेवून पाण्यासाठी एका तळ्यावर गेली, पण एका सुसरीने तिला ठार मारले. इकडे उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मण स्त्रीला ते मूल दिसले. तिच्याजवळ तिचा स्वतःचा एक लहान मुलगा होताच. त्या ब्राह्मण स्त्रीने ते मूल उचलून कडेवर घेतले. हे कुणाचे असावे तिला काहीच कळेना. त्याचवेळी भगवान शंकर यती रूपाने तेथे आले. ते त्या स्त्रीला म्हणाले, तू या मुलाचा सांभाळ कर. हा क्षत्रिय मुलगा राजपुत्र आहे. तुझे कल्याण होईल. त्या ब्राह्मण स्त्रीने त्या राजपुत्राचे नाव धर्मगुप्त असे ठेवले व आपल्या मुलाचे शुचिव्रत असे नाव ठेवले. पुढे शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना शिवपंचाक्षरी मंत्र दिला व शिवोपासना करण्यास सांगितले. पुढे काही काळाने धर्मगुप्तांचा अंशुमती नावाच्या गंधर्व राजकन्येशी विवाह झाला. गंधर्व राजाने धर्मगुप्ताला अगणित संपत्ती दिली. शुचिव्रताला अचानक धनाचा हंडा सापडला. शिवोपासनेचे हे फळ. नंतर धर्मगुप्ताने विदर्भ देशात जाऊन आपले गेलेले राज्य परत मिळवले. त्याने 10,000 वर्ष राज्य केले. शेवटी तो शिवपदाला गेला. हे आख्यान जो श्रवण पठन करील त्याचे भगवान शंकर सर्वतोपरी कल्याण करील. अध्याय 6 सीमंतिनी आख्यान. सोमवार व्रत, अखंड सौभाग्य, पुत्रपौत्रादीची प्राप्ती व संकटनाश हे या अध्यायाचे फळ आहे. जो शिवभक्त भगवान सदाशिवांच्या अनन्य भावाने पूजा करतात, सोमवार, प्रदोष, शिवरात्री इत्यादी शिवव्रतांचे आचरण करतात, ते स्त्री पुरुष संसार सागर तरून जातात.
त्यांच्या सर्व ऐहिक इच्छा कामना पूर्ण होतात. याविषयी पुराणिक सुतांनी शौनकादिकांना अत्यंत पवित्र असे सीमंतिनी आख्यान सांगितले. चित्रवर्मा नावाच्या सदाचार संपन्न दानशूर पराक्रमी राजाला सीमंतिनी नावाची लावण्यवती कन्या होती. ती जन्मास आली तेव्हा विद्वान ब्राह्मण म्हणाले, ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेईल. ही पृथ्वीची स्वामिनी होईल. ही अष्टपुत्र सौभाग्यवती होईल. सर्वांना अतिशय आनंद झाला व त्याचवेळी दुसरा एक ब्राह्मण म्हणाला, या मुलीला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे समजताच अतिशय दुःखी झालेल्या सीमंतिनीला यज्ञवल्क्यांच्या पत्नीने मैत्रेयींनी सांगितले, तू शिव पार्वतीला शरण जा. तू सोमवार व्रत कर, म्हणजे तू संकटातून तरुण जाशील. सीमंतिनीने सोमवार व्रत घेऊन शिवपूजन सुरू केले. काही दिवसांनी इंद्रसेन राजाच्या चित्रांगद नावाच्या राजपुत्राशी सीमंतिनीचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस सासरवाडीला राहिला. चित्रांगद एके दिवशी नदीत जलविहार करीत असता नदीत बुडाला व पाताळात नागलोकात गेला. तेथे तक्षकाने त्याची नीट विचारपूस करून आपल्याकडे ठेवून घेतली. चित्रांगदाने आपली सगळी हकीकत सांगितल्यावर तक्षकाने त्याला सन्मानपूर्वक परत पाठविले. चित्रांगद यमुनेसह पाण्यातून बाहेर आला. त्याच वेळी सीमंतिनी यमुना नदीवर स्नानासाठी आली होती. तिची आणि चित्रांगदाची भेट झाली. दोघांनाही आनंद झाला. चित्रांगद सुखरूप परत आल्याची बातमी सर्वांना समजली. चित्रांगदाचे गेलेले राज्य परत मिळाले. चित्रांगद आणि सीमंतिनी यांचा पुन्हा मोठ्या थाटात विवाह झाला. चित्रांगदाने सीमंतिनीसह 10,000 वर्षे राज्य केले. सीमंतिनीने सोमवार व्रताच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले. या अध्यायाचे पठण श्रवण केले असता अखंड सौभाग्य, ऐश्वर्य, आरोग्य प्राप्त होते.